मराठा सर्वेक्षण जे सुरू आहे, राज्य मागासवर्ग आयोगाने सुरू केले राज्यभर कालपासून, त्या सर्वेक्षणाची प्रश्नावली आहे आणि तिची आन्सर शीट, मॉडेल आन्सर शीट हे दोन्ही सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यात. कोण करते माहीत नाही, पण त्याच्यामुळं मग हे सर्वेक्षणाचं जे सत्यता आहे मी त्याच्यावरच काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेत. मी हाके सारख्यांनी, हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य राहिलेले आहेत, त्यांचे काही आक्षेप आहेत या व्हायरल झालेल्या आन्सर किट संदर्भात. मग असं जर खरंच जर ते व्हायरल झालं तर मग लोक ठरवून उत्तर देतील, खरी माहिती आयोगासमोर कशी येईल. म्हणून सर्वेक्षणाच्या सत्यतेवर निष्पक्ष कसं होणार मग? आता सध्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जो क्वेश्चन जनतेमध्ये फिरत आहे, मुळात राज्य मागासवर्ग आयोगाला जो TOR शासनाचा भेटला आहे तो फक्त ओपन कॅटेगरीचं सर्वेक्षण करण्यासंदर्भात, आणि हे सर्वेक्षण करत असताना या मंडळींना मात्र शासन प्रशासनाला मात्र प्रत्येक प्रवर्गाच्या घरामध्ये जावं लागतं आहे. आणि मग त्या घरामध्ये गेलं, समजा जो रिझर्वड जो प्रवर्ग आहे, जो आरक्षित प्रवर्ग आहे, त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचा सर्वे स्टॉप होतो, म्हणजे हिट होतो. मग मला एक म्हणायचं आहे की मग ही जी इन्फॉर्मेशन कलेक्ट होती आहे ती सर्व लोकांची कलेक्ट होती आहे आणि सर्वे मात्र ओपन आणि मराठा कम्युनिटीचा होतो आहे. म्हणजे या शासनाला नक्की काय यातून साध्य करायचं आहे. आणि एका बाजूला आज राज्य शासन जी एक प्रश्नावली फिरती आहे सगळीकडं, या प्रश्नावलीवरती खूप मोठा डिबेट होऊ शकतो, खूप मोठ्या चर्चा होऊ शकतात की ज्या राणे आयोगाच्या बाबतीमध्ये झाल्या होत्या किंवा ज्या मागच्या गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्ये झाल्या होत्या तशाच पद्धतीचा एक सुमार दर्जाचा क्वेश्चनर या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या राज्य मागासवर्ग आयोगानं केलेला आहे. या क्वेश्चनरमध्ये सामाजिकदृष्ट्या मागास हा न्यायाचा प्रश्नाचं उत्तर या आत्ताच्या इन्फॉर्मेशनमधून मिळणार नाही. तुम्ही सदस्य राहिलेले आहेत, तुम्ही त्यावेळेस प्रश्नावली मला वाटतं तयार झाली होती, मला आठवतं आपणच बातम्या केल्या होत्या. मग आत्ताची प्रश्नावली जी आत्ता सोशल मीडियावर व्हायरल झाली किंवा जी सर्वेक्षणात विचारली जाते आणि तुमची प्रश्नावली याच्यात फरक आहे असं तुमचा आरोप आहे? निश्चित फरक आहे. आत्ताचे जेवढे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आणि त्या उत्तराचा मूळ बेस हा आर्थिक प्रश्नाशी येऊन निगडीत आहे आणि आर्थिक मुळाशी येऊन ठेपतो. आणि जर आर्थिकदृष्ट्या सर्वेक्षण तुम्ही करणार आणि सामाजिकदृष्ट्या आरक्षण देणार, मला वाटतं हे काहीतरी वेगळं या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि हे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ, घटनात्मक मूल्यांना, तत्वांना, रिझर्वेशनच्या मूळ उद्देशाला काळीमा फासणारा सर्वे या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तुम्ही हरतळ हा शब्द वापरला, थेट काळीमा याच्यावरून ट्रोलिंग होऊ शकतं. ट्रोलिंग होण्याची मला हे बघा, सत्य, तत्व आणि सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारा OBC VJNT प्रवर्ग, हे बघा OBC फक्त OBC म्हटलं गेलेलं नाही, या महाराष्ट्रामध्ये OBCचं क्लासिफिकेशन केलं गेलं म्हणून या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. VJNT मधला विजय अ, विजय ब, विजय क, विजय ड म्हणजे अ ब क ड हे क्लासिफिकेशन सुद्धा काही बेसिक तत्व आहेत की जो भटका आहे, जो निमभटका आहे, जो स्थलांतरित आहे, ते प्रत्येक OBC मधल्या प्रत्येक प्रवर्गाचं सामाजिक मागासलेपण प्रूव्ह झालं. अनेक आयोगांचं एक बेसिक तत्व होतं ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यामागं, सामाजिकदृष्ट्या मागासलेपण ठरवण्यामागं. पण आत्ताचं जे एक्झर्शन होतंय हे एक्झर्शन घटनात्मक मूल्यांना, तत्वांना हरताळ फासणार आहे. कसं? तर ते कसं फासणार आहे की हे बघा, जी माहिती आत्ता गोळा होती ती माहिती ऑथेंटिक आहे का, खरी आहे का. आणि जर माहिती एका बाजूला क्वेश्चनर जाहीर होतोय मीडियामधून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशी माहिती द्या म्हणून एक काय म्हणायचं त्याला, एका बाजूला क्वेश्चनर दिला जातो आणि एका बाजूला उत्तरं दिली जात आहेत. म्हणजे मॉडेल आन्सर शीट ही सामूहिक कॉपी होऊ शकते आपल्या साध्या सोप्या समजणाऱ्या भाषेमध्ये. एका बाजूला तुम्ही प्रश्नावली द्यायची आणि दुसऱ्या बाजूला उत्तरावली द्यायची आणि माहिती भरून घ्यायची आणि त्या आधारावरती तुम्ही मागासलेपण ठरवणार. हा मूळ सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांवरती अन्याय नाही का? हा घटनात्मक मूल्यांवरती, तत्वांवरती अन्याय नाही का? असे अनेक प्रश्न आहेत. पण या सर्वेक्षणामध्येच खाली म्हटलेलं आहे, तुम्ही जर खोटी माहिती दिली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. खरंच आयोगाला तसे काही अधिकार आहेत का? खोटी माहिती दिली, समोर आलं की ही माहिती खोटी आहे तर त्याच्या मग पुढं काय? हे बघा, ही जी माहिती गोळा होते आहे, ही जर खोटी माहिती दिली तर त्याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाच्या कुठल्याही कायद्यामध्ये नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खोटी माहिती आल्यानंतर हे राज्य शासन ही खोटी माहिती का खरी माहिती ह्याचं इन्स्पेक्शन कसं करणार आहे? त्याला क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी काही यंत्रणा या शासनाकडे आहे का? हे असे अनेक प्रश्न आहेत.
त्यामुळे हे जे आत्ताचं एक्झर्शन सुरू आहे, आत्ताची जी माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, हे मला वाटतंय घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवणार आहे. परत सांगेन मी. मग आता शासन तर म्हणतोय आम्ही एवढे 2 लाख प्रगणक नेमलेले आहेत, घरोघरी त्याला जिओ टॅगिंग आहे, सत्य माहितीच आम्ही भरतो आणि त्यानुसार मग मराठा आरक्षण द्यायचं का नाही याचं मागासले पण तपासून मग ते अहवाल तयार करून पुढं सरकारला सादर होईल, मग तो सुप्रीम कोर्टात सादर केला जाईल, मग आरक्षण मिळेल, अशी एकूण एक क्रोनॉलॉजी असणार आहे. ही क्रोनॉलॉजी पूर्णतः चुकीची आहे. ही क्रोनॉलॉजी आर्थिक प्रश्नावरती आधारित अशी मला वाटते. सर्व प्रश्न मी पाहिलेले आहेत. खरं तर काय असतं की 100 गुणांकनापैकी समजा 100% आपण पकडलं तर त्यातले पहिले 50 गुण हे सामाजिकदृष्ट्या मागासलेपणाच्या प्रश्नावरती आधारित असायला हवे होते. त्यामधून पासआउट झाल्यानंतर शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व या सामाजिक कारणामुळं त्यांचं प्रतिनिधित्व कमी पडलं, म्हणून दुसरं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं करावं. सामाजिकदृष्ट्या मागासलेपण आणि शिक्षण आणि नोकऱ्यामधलं त्यांचं प्रतिनिधित्व कमी असणं आणि यात सगळ्यांचा मिळून त्यांच्या आर्थिक उन्नती अथवा आर्थिक अवनतीवरती परिणाम होणं म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासलेपण, असा एक सर्कमटन्सेसमध्ये हा क्वेश्चनर असायला हवा होता. परंतु या सर्कमटन्सेसमध्ये म्हणजे 50% प्रेफरन्स हा सामाजिकदृष्ट्या मागासलेपणासाठी असायला हवा होता. मी वेळोवेळी या मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला, इथल्या तज्ज्ञ लोकांना, इथल्या विचारवंत मंडळींना, इथल्या अभ्यासकांना सर्वांना मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु याकडं हे शासन दुर्लक्ष करतंय. इथली मान्यवर मंडळी यावरती बोलायला तयार नाहीत. इथली मान्यवर मंडळी पुढे येऊन सामाजिक मागासलेपण म्हणजे काय हे सांगायला तयार नाहीत, व्यक्त व्हायला तयार नाहीत. ही खंत या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये. तुम्ही तर सदस्य होता या आयोगाचे, तुम्ही त्यावेळेस प्रश्नावली तयार केली होती, मग ती प्रश्नावली नाही असा तुमचा आरोप आहे. ती प्रश्नावली तर नाहीच नाही. हे बघा, राज्य मागासवर्ग आयोग आम्ही जोपर्यंत आयोगावरती होतो त्यावेळी आम्ही जी प्रश्नावली तयार केलेली होती, ती प्रश्नावली तयार करण्यासाठी आम्ही अनेक विद्यापीठांमध्ये गेलो, आम्ही अनेक तज्ज्ञ लोकांना पाचारण केलं, आम्ही अनेक विषयावरती सामाजिक मागासलेपण, एज्युकेशन नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व आणि त्याचा या सगळ्यांचा परिणाम आर्थिक मागासलेपणावरती होणं, या सगळ्या सर्कमटन्सेसमध्ये आमची अगोदरच्या आयोगाची प्रश्नावली होती. मला वाटतंय हे प्रश्न हवे तसे प्रश्न, पाहिजे ते प्रश्न विचारले गेलेत. मग हे सरकार नेमकं एकीकडे जरांगे म्हणतात आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे, आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या, त्यासाठी ते मोर्चा करून मुंबईला निघलेले आहेत. आज पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन होते आणि दुसरीकडे शासन हे घरोघरी सर्वेक्षण करत 7 दिवसात रिपोर्ट तयार करणार आहे. मग हे रिपोर्टचं पुढं काय होणार आहे? हे मला वाटतंय राज्य शासन जे काही करू पाहते, हे सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलेलं आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून जर यांनी हे एक्झर्शन केलं असतं तर मला वाटतंय अशी प्रश्नावली पुढे त्यासाठीच केलं जातंय ना शासकीय माहिती. हो, पण ही जी माहिती गोळा केली जाते ती हवी ती माहिती गोळा केली जाते. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं जावं, कारण क्वेश्चनर येतो आणि त्याला उत्तरावली पण म्हणजे आन्सरशीट पण येते. म्हणजे ही मास कॉपी आहे का, सामूहिक कॉपी आहे का? आणि मग त्यातून तुम्हाला जे मार्क्स पडतील ती 90% असतील, 95%, 99% असतील. त्या 99%ला आणि त्या मार्क्सला तुम्ही ग्राह्य धरणार का? ही सामूहिक कॉपी आहे. तुम्ही प्रश्न पण देताय, ही प्रश्न पण देताय आणि उत्तरं पण देताय, आणि तुम्ही अशी उत्तरं लिहा म्हणून सांगताय की जो तपासणारा आउट ऑफ मार्क्स देईल आणि मग आउट ऑफ मार्क्स मिळणार असतील तर न्याय कसा भेटणार? ही खूप खूप कॉम्प्लिकेटेड ही बाब आहे. आणि हे जे एक्झर्शन होतंय, या एक्झर्शन ही माहिती म्हणतोय मी, याला इम्पेरिकल डेटा मी म्हणणार नाही. सामाजिक मागासलेपणाची ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ही माहिती म्हणणार नाही. ही फक्त ओनली इन्फॉर्मेशन असेल की ज्या इन्फॉर्मेशनला कोर्टाच्या दृष्टिकोनातून कचरा कुंडीचाच त्याला फक्त जागा असू शकते. जे सर्वेक्षण आता त्यातनं अहवाल येईल तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं तुमचा दावा आहे? अजिबात नाही. कारण त्यांनी जे काही 400-500 पानाचं जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटवरती एकदा नजर जर तज्ज्ञ लोकांनी फिरवली, राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी याच्यावरती जर अभ्यास केला तर मला वाटतं की ही प्रश्नावली आणि हे एक्झर्शन आणि ही इन्फॉर्मेशन अजिबात टिकणार नाही, असं माझं प्रांजळ मत आहे. हा, पण सरकार तर म्हणतं आम्ही ह्याच इन्फॉर्मेशनच्या आधारे क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये हे सगळी माहिती सादर करून मराठ्यांना ठोस आणि कायद्यात कसोटीवर टिकणारं आरक्षण देऊ इच्छितोय. शासनाला माझ्या शुभेच्छा आहेत. शासन परत तेच करणार असेल. मला वाटतं शासन राणी आयोगाच्या इन्फॉर्मेशनमधून काही शिकलेलं दिसत नाही. गायकवाड आयोगाच्या कोर्टामधल्या हिअरिंगमधून मला वाटतं शासन काही शिकलेलं दिसत नाही. मला वाटतं या महाराष्ट्रामधले विचारवंत मंडळी यामधून काही शिकलेले दिसत नाहीत, म्हणून रिपीट अगेन अँड अगेन त्याच चुका करतायत. या चुका आहेत.
100% चुका आहेत, हे टिकणारं नाही. आज लिहून ठेवा, बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला मी तयार आहे. हे असं रिझर्वेशन दिलं जात नाही, असं मागासले पण ठरत नाही, असं घटनेला अपेक्षित नाही. तुमचा दावा हे जे आता माहिती गोळा होईल सर्वेक्षणाच्या माध्यमातून अहवाल तयार केला जाईल ते सुप्रीम कोर्टात टिकणारच नाही. अजिबात बेसच नाही या गोष्टीला. कारण या गोष्टीला बेस यासाठी नाही, मी परत एकदा तुम्हाला सांगितलं की सामाजिक मागासले पण तपासण्यासंदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही एथिक्स आहेत, जी काही तत्त्व आहेत, ती तत्त्वच पाळली जात नाहीत. आम्हाला हवा तसा क्वेश्चनर असं जर कोण म्हणून पाहत असेल आणि त्या दृष्टिकोनातून माहिती गोळा करू शकत असेल आणि ती माहिती गोळा करत असताना सुद्धा प्री प्लॅनिंगनं जर माहिती गोळा केली जात असेल तर मला वाटतं ही सामूहिक कॉपी आहे, मास कॉपी आहे. आणि मास कॉपीमधून जे आउटपुट येईल ते मला वाटतं ह्या गोष्टी या सगळ्या गोष्टी टिकणाऱ्या नाही. पण आता मराठा समाज मुळात आरक्षण कशासाठी मागतोय? कारण आर्थिकदृष्ट्या तो समाज मागासलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जमिनीचं तुकडीकरण झालं, एक एकरही येत नाही, काहींना पोटापाण्यासाठी स्थलांतर करावं लागलं, पेट्रोल पंपावर काही मुलं कामं करतात त्यांची, म्हणून आम्हाला आरक्षण हवंय. शैक्षणिकदृष्ट्या आम्ही मागास ठरलो, इतर समाज पुढे गेला आरक्षणामुळं, आम्ही मागास ठरलो म्हणून आम्हाला आरक्षण द्या आणि ते ओबीसी कुणबीत न द्या. मग ह्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मुळात आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या मागासांना द्या असं कॉन्स्टिट्यूशन अथवा आरक्षणाचं मूलभूत तत्व सांगत नाही. आणि जर तुम्ही आत्ता मला प्रश्न विचारला की आर्थिकदृष्ट्या आता सो अँड सो तुम्ही अनेक कारणं सांगितली, मग या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अमेंडमेंट करून 10% आर्थिकदृष्ट्या मागासांना रिझर्वेशन दिलंय. आणि त्या 10%मध्ये माझ्या महाराष्ट्रापुरता फक्त विचार करायचा झाला तर 10%पैकी 8.5% प्रतिनिधित्व फक्त मराठा कम्युनिटीनं घेतलंय आणि त्याचा लाभ झालाय मराठा कम्युनिटीला. आणि मग आर्थिक कारणं सांगायची आणि सामाजिक न्यायाचंच पाहिजे म्हणायचं, मला वाटतंय हे कुठंतरी कॉन्स्टिट्युशनल म्हणजे घटनात्मक तत्वांना हरताळ फासणार आहे. आता हे झालं. दुसरं जरांगेची एक आरोप राहिला नेहमी, म्हणजे त्यांनी जे आरोप केले सुरुवातीला वादात पण सापडले, ते अजूनही म्हणतात ओबीसीने आमच्या ताटातलं खाल्लेलं आहे, आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे. काय तुमचं प्रत्युत्तर? ताटातलं म्हणजे काय म्हणायचंय त्यांना? हे बघा, हजारो वर्षाचा स्पॅन ज्यावेळी डोळ्यासमोर ठेवतो त्यावेळी इथली उपजाऊ जमीन कुणाकडे आहे ते पाहावं, त्याचा सर्वे व्हावा. हा सर्वे हे महाराष्ट्र शासन करणार आहे का? या देशातलं कोऑपरेटिव्ह सेक्टर, फक्त कारखाने बोलत नाही मी, कोऑपरेटिव्ह सेक्टर कुणाच्या ताब्यामध्ये आहे याचं अॅनालिटिकल उत्तर या शासनाकडे आहे का? तो सर्वे होणार आहे का? मला वाटतं हा खूप मोठा द्रोह इथल्या ओबीसी किंवा जे 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 काही मागासलेले लोक आहेत त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय करणारा असणार आहे. मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आता तुम्ही शिवसेनेचे प्रवक्ते आहात, मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य राहिलेले आहेत, मग ओबीसींवर अन्याय होता असा तुमचा आरोप आहे. मग हे बॅलन्स, सामाजिक बॅलन्स याच्यातनं बिघडतोय, मग पुढे कसं जाणार? कारण राज्यात मराठा आरक्षणासाठी अक्षरशः आता मुंबई चलो सगळे लाखो मराठी रस्त्यांनी आपल्याला उतरलेले दिसत आहेत. ती एका अर्थाने दबाव आहे शासनावरती. मी राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून मी तुमच्यासमोर बोलतोय आणि मी एक ओबीसी प्रवर्गामधला एक धनगर कम्युनिटी बिलॉंग करणारा एक कार्यकर्ता म्हणून या गोष्टी तुमच्यासमोर मांडतोय. खरं तर आपण 200-250 वर्षापूर्वी काळाची चक्र उलटी फिरवणार आहोत का? आणि मग ज्यांना सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित व्हावी. हे बघा, या देशामध्ये आर्थिक नियोजनं प्रचंड झालेली आहेत, आर्थिकदृष्ट्या बजेटरी तरतुदी खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत, इथं पाण्याच्या योजना खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत, गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, मजुरांना न्याय उपलब्ध होईल अशा अनेक कायदे कानून आहेत. पण सामाजिकदृष्ट्या जे डिप्रेस्ड आहेत, ज्यांच्या बाबतीमध्ये अन्याय झाला आहे, त्या लोकांसाठी हे ओबीसीचं रिझर्वेशन आहे. आणि मग हेच ओबीसीचं रिझर्वेशन आर्थिक कारणं सांगून तुम्ही सामाजिक मागासलेपणात कसं काय तुम्ही आत बसणार आहात किंवा त्यामध्ये जाणार आहात? जरांगे म्हणतात कुणबी आणि मराठा एकच. कुणबी आणि मराठा एक आहेत का नाही आहेत, मला वाटतं यावरती खूप सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं राज्य मागासवर्ग आयोगानं याच्यावरती हे एक वेगळं काम असू शकतं, एंटायर काम असू शकतं. सगळे सोयरे म्हणतात तो हे खूप खूप मोठं घटनात्मक मूल्यांना हे बघा, एकच उदाहरण देतो तुम्हाला सगळे सोयऱ्यांना, तुम्हाला पटावं म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना मी सांगू इच्छितो. बघा, विजय एनटी मधल्या अप्रवर्गामधल्या जो एक कैकाडी समूह आहे, जो एक पारधी समूह आहे, प्रत्येक विभागामध्ये हा पारधी वेगवेगळ्या रिझर्वेशनमध्ये येतो. म्हणजे मध्य प्रांतामध्ये, इंग्रजांच्या मध्य प्रांतामध्ये हा पारधी किंवा हा कैकाडी गेला तर तो एसटीच्या कॅटेगरीमध्ये येतो. पण तोच पारधी जर आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला, म्हणजे जुन्या मुंबई प्रांतामध्ये आला, तर तो विजय एनटीमध्ये येतो. म्हणजे एकाच कम्युनिटीला त्यांच्या मागासलेपणा संदर्भातली वेगवेगळी रिझर्वेशनची पॉलिसी आहे, त्याला कारणं आहेत.
मग सगळे सोयरे कोण मराठवाड्यातला आहे, कोण कोकणातला आहे, कोण विदर्भातला आहे, कोण खानदेशातला आहे, तिथला कुणबी म्हणजेच मराठा, हे उत्तर मला वाटतंय मलाही म्हणजे ह्याच्यावरती खूप मोठं एक्झर्शन, खूप मोठा अभ्यास होणं आवश्यक आहे. मला वाटतं ह्या गोष्टींना कुठलाही बेसिक आधार नाही आहे. मग तिढा सुटणार कसं? तिढा सुटणार महाराष्ट्र शासन ठरवेल. खरं तर विचारवंत मंडळींनी पुढं आलं पाहिजे आणि घटनेचा अभ्यास असणाऱ्या मंडळींनी पुढं आलं पाहिजे. सामाजिकदृष्ट्या मागासलेपणाच्या ज्या SC आणि STचे अनेक लवाद आहेत, अनेक आयोग आहेत, त्या आयोगांच्या बाबतीत या सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि मला वाटतं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटचा अभ्यास होणं आवश्यक आहे. सन्माननीय सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिले त्या जजमेंटमध्ये खूप प्रश्नांची उत्तरं त्या जजमेंटमध्ये दिलेली आहेत. OBC म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य म्हणून सरकारला आणि जरांगेंना काय आव्हान कराल? मला वाटतंय सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या OBC प्रवर्गामध्ये येण्यापेक्षा तुम्ही मागास म्हणजे आर्थिक मागास, मी सामाजिक मागास हे म्हणायलाच तयार नाही, कारण मला तसं दिसत नाही माझ्या अनुभवाप्रमाणे, माझ्या नॉलेजप्रमाणे. मग आर्थिकदृष्ट्या मागास असाल तर त्याची कारणं शोधली गेली पाहिजेत. आणि मग त्याची कारणं मग पुढे येऊन कुठं मिळतात की तुमच्या शेतमालाला बाजारभाव न मिळणं, किंवा तुम्हाला बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली तर त्याला रोजगार उपलब्ध होणं, किंवा ह्या लोकशाहीचं विकेंद्रीकरण, इथल्या योजनांचं विकेंद्रीकरण, इथल्या बजेटरी तरतुदीचं विकेंद्रीकरण, या गोष्टी त्याची कारणं आहेत. आणि ही प्रश्न आरक्षण त्याचं उत्तर नाही असं नाही. उत्तर आरक्षण मिळालं. आत्ताच्या शासनानं शासकीय निमशासकीय आस्थापना विकून टाकलेले आहेत, देऊन टाकलेले आहेत खाजगी कंपन्यांना. नोकऱ्या उरलेत कुठं? तुम्ही रिझर्वेशन, समजा आज तुम्ही रिझर्वेशन घेतलं, तुम्ही नोकऱ्या कुठल्या मिळवणार आहात? प्राध्यापकाची भरती होत नाही, शिक्षकांची भरती होत नाही, तलाट्याची भरती होत नाही. प्रत्येक ठिकाणी क्लास 1 सुपर क्लास 1 महसूलला एखादा अधिकारी पाहिजे असेल तर तो आउटसोर्सिंगच्या माध्यमातून घेतला जातोय. आणि तुम्ही दादा हो हे कशासाठी करत आहात? हा खूप मोठा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहे. हे होते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जे सर्वेक्षण सध्या होते घरोघरी मराठा समाजाचं सर्वेक्षण होतंय त्याच्यावरच काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ते काय त्याच्या एकूण दोन्ही बाजू आपण त्यांचे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आरोप, मराठा समाजाकडून दिले जाणारे उत्तर, हे दोन्ही गोष्ट अर्थात याच्यावर मराठा समाजाकडनं काही उत्तर येईलच, आपण त्याचंही निश्चितच स्वागत करूया. याच्यातनं ट्रोलिंग करून काही होणार नाही मित्रांनो. दोन्ही बाजू समोर आल्या पाहिजे, त्यासाठीच हा सगळा प्रपंच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.